नमस्कार, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आता हे दिवस तर नाही आहे, पण आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत, 5:45 झालेले आहेत आणि मी आत्ता सकाळपासून व्हिडिओ चालू करते. तर आज मी दिवसभरात काय काय काम केलं तुम्हाला मी दाखवते. आणि जो माझा टेबल फॅन आहे ना, तो सुद्धा मला क्लीन करून आहे ना, तो वरती ठेवून द्यायचा आहे. कारण तो खाली असाच उघडा ठेवला आहे ना, त्याच्यावरती धूळ बसते आणि तो आधीच वाईट आहे, त्यामुळे तो खराब होणार. त्यामुळे म्हटलं ते रोज उद्या 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 करत, उद्या काही येतच नाही आहे, म्हणून म्हटलं आज मी करतेच तो क्लीन आणि वरती ठेवून देते. मस्त असा जम्बो पिशवीत बांधते आणि वर ठेवून देते मी. तर माझ्यासोबत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर ह्या ज्या मॅक्स्या आहेत माझे हे गाऊन, हे अल्टर केलेत मी. पण आता हे जो घेर आहे ना त्याला शिलाई मारायचे. ह्या खालच्या त्याला शिलाई मारायचे आहेत, म्हणजे त्या भरपूर दिवस राहतील तशाच. अशा 3 मी मॅक्स्या अल्टर केलेत. हा एक मी ड्रेस अल्टर केला आहे माझा, त्याच्या लेंग्याला पण शिलाई मारायचे. तर मी आता हे करणारच आहे. आणि हा जो माझा टेबल फॅन आहे ना, त्यालासुद्धा मला साफ करून ठेवायचं आहे. बघा याच्या पाती पण किती घाण झालेल्या आहेत, तुम्हाला दिसतच असेल. मी जवळून दाखवते तरी पण हे इथे असे ब्लॅक आलेत सर्व. तर इथे हे मी आता घेते क्लीन करून. माझ्यासोबत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी इथे कॅमेरा सेट केला होता आणि माझं काम मी करायला घेतलं होतं. हा पंखा मी खाली वाकवलेला होता. जेव्हा आम्ही खाली झोपायचो ना, तेव्हा खुर्चीवर ठेवून हा चालू ठेवायची, त्यामुळे हा ज्या पाती मी खाली वाकवल्या होत्या. तर बघत होती कसं काढायचं आहे स्क्रू आणि कसं नाही. कारण मी पप्पांना माझ्या बघायची, ते असंच काढायचे पुढची बाजू आणि मला काही एवढं माहीत नव्हतं की किती स्क्रू फिरवावं लागतं. पण पुढं बघालच तुम्ही मी किती वेळ स्क्रू फिरवत होती, पण तो कधीच निघालेला होता आणि मला ते माहीतच नाही. तर नंतर मला कळलं की थोडं जरी ओपन केलं ना, तरी ती बाहेरची रिंग निघते म्हणून. तर इथे मी खूप प्रयत्नानंतर ती चालू झाली. आणि कपाटही मला साफ करायचं आहे, तर आता उद्या करीन. आणि आज काम नाही म्हणता उद्या करीन म्हणता पंखा तर आता साफ झालाच आहे. शिवाय मॅक्स्यांना शिलाईसुद्धा मारून झालेली आहे. आता राहिला आहे तो म्हणजे कपाटातले कपडे. तर माझ्या साड्या बऱ्यापैकी सगळ्याच नीट आहेत आणि फक्त जे आमचे खालचे कपडे आहेत ना, माझे ते नीट लावायचे आहेत बस. ते पण मी उद्या करून देईल. तर आज पंखासुद्धा नीट झालेला आहे. आणि मला घर स्वच्छच आवडतं आणि नसेल स्वच्छ तर कमेंट करणारे करायला मोकळेच असतात, त्याचा तर काही विषयच नाही आहे. कमेंट करणारे करतच असतात, वाईट असो. तर कालचा व्हिडिओ मी सकाळी पोस्ट केला होता, पण त्यांचा काही जास्त जणांचा रिस्पॉन्स त्याला आला नाही, म्हणून हा व्हिडिओ मी आजच पोस्ट करणार आहे. पण 7 नंतर मी पोस्ट करणार आहे. तर व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि फक्त बघूच नका, तर एक लाईक नक्कीच करा. जे व्हिडिओ करतात त्यांनाच माहीत असेल एका व्हिडिओमागे किती प्रयत्न असतात आणि किती कष्ट घ्यावे लागतात. काही जणांना वाटत असेल नुसता कॅमेरा सेट केला म्हणजे झालं, पण तसं नाही आहे. भरपूर अशी कामं असतात त्याच्यामध्ये. व्हिडिओ एडिट पाहिजे, परत कुठला आवाज बाहेरचा नाही आला पाहिजे, नीट एडिट झाला पाहिजे, परत कुठेही सेट करावा लागतो कॅमेरा. तर असं तरी ते मी भरपूर वेळ काढत होती. आणि वरती मी इतकं फिटिंग पकडलं होतं ना, की तो स्क्रू खोलताना ना खाली मला वर कळलंच नाही की तो कधीच निघाला आहे म्हणून. आणि नंतर मला कळलं जेव्हा हातात ती रिंग आल्यावरती की ही कधीच ओपन झालेली आहे म्हणून रिंग. मग मी ओपन केला आणि क्लीन करायला घेतला. इतका घाण झाला होता पंखा. मी यांना किती दिवस सांगत होती करा करा करा, पण ते काही लक्षच देत नव्हती. मग मलाच करावं लागणार हे, कारण माणसं बाहेरचं काम करूनच कंटाळतात, कुठं आणि घरचं करणार. माझं काम होतं ते आणि मी तर ते करणारच. तर इथे बघू शकता तुम्ही खालच्या पाती वगैरे किती काळ्या झालेल्या आहेत. आणि मी आधी हे सुक्या फडक्याने पुसून घेतलं आणि नंतर जे माझ्याकडे कॉलिन होतं ना, ते मी ह्याला यूज करणार होती. तर तुमच्याकडे पण असा पंखा असेल तर हे निघतात. आणि असाच तो पूर्ण काढून ती रिंग पूर्ण त्याला क्लीन करा, चांगली हवा पण येईल. आणि मी याची एवढी काळजी घ्यायची ना, माझा हेअरफॉल व्हायचा, ह्याच्यात केस जाऊ नये म्हणून जसा पंखा बंद होईल तसा मी ह्याच्यावरती
कपडा टाकून द्यायची. जो माझा मऊ स्कार्फ होता ना तो ह्याच्यावरती कंटिन्यू असायचा जेव्हापासून घेतला आहे तेव्हापासून. त्याच्यामुळे केस हा प्रकार ह्याच्यात दिसलाच नाही मला तरी. आणि बघू शकता इतकी धूळ होती ना का बसच. माहीत नाही कुठून येते एवढी धूळ या पंख्यात पण. तर या कॉलींनी मस्तच पंखा निघाला, खूपच छान वाटत होता नंतर. आणि मला वाटलं या कामाला भरपूर वेळ लागेल, पण नाही, लवकर झालं. जसजसा मी पुसत होती ना याला तसतसा हा खूप छान दिसत होता. आता बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतो आहे पंखा, जसं काही नवीनच घेतलेला आहे. तर मला पण हा खूप आवडला. पण आता थंडी आहे, पावसामुळे तर थंडीच असते आणि वरचा पंखा नवीन घेतल्यामुळे त्याची पण हवा भरपूर होते. आणि आता पंख्याची तर गरज नाही आहे, कारण आता पावसामुळे थंडीचंच वातावरण असतं आणि नेक्स्ट थंडीच सीझन आहे. त्यामुळे हा आता 8 महिने तरी बघायलाच नको, गरमीतच ह्याचा यूज होणार आहे. त्यामुळे म्हटलं हा ठेवून द्यावा. आणि खुर्चीही तशी रिकामी होईल पंखावर ठेवल्यामुळे, म्हणून मी मनावर घेतलं आज हा क्लीन करायचा आणि वर ठेवायचा. तर इथे पंखा तर क्लीन होतच होता आणि मला आनंदही एक वेगळाच होता, कारण मी हा पंखा स्वतः खोलला होता आणि मी स्वतः क्लीन केला होता. आणि घरात आल्यावरती लोक आपली तोंडं नाही पहिले घर बघतात, हे माझ्या मम्मीने मला शिकवलेलं होतं. आणि सेम मी तेच फॉलो करते आणि मलाही स्वच्छता भरपूर लागते, किचन पण आणि बाहेरचा रूमसुद्धा. म्हणूनच मी हा पंखा वगैरे क्लीन केला आणि सगळं घर आता क्लीन आहे. मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणारच आहे सगळं कसं ठेवलं आहे आणि कशी सेटिंग केली आहे ती घरामध्ये. आणि हे आल्यावर बोलतीलच की तू पंखा ठेवलासच म्हणून वरती. तर खूप मस्त असा पंखा आवडला मला, जसं काही नवीनच घेतला होता. आणि त्याची शाईन तर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, किती सुंदर दिसतोय ते. आणि नंतर काही मला हा लावताच येत नव्हता, याची रिंग वगैरे मी सगळी लावून घेतली. आणि नंतर मला हे करायचं होतं, बाहेरून आधी लावायचं होतं आणि मग आत लावायचा होता. पण मी चुकीचं केलं, पहिलं आत रिंग लावत होती सोबतच जॉईनिंग, त्यामुळे हा लवकर लागत नव्हता. नंतर मला कळलं की आपलं काहीतरी चुकतं आहे, म्हणून मग ती मी पंखा काढला आणि रिंगवरती ती मी जी रिंग होती ना ती सिंगल, त्याच्यावरती ती मी लाईनवाली रिंग ठेवली. आणि मग नंतर हा पंखा जॉईन केला, तेव्हा कुठं हा जॉईंट झाला. तर मला तर हे माहीतच नव्हतं. आधी कळलं असतं तर मग मी ते तसंच लावलं असतं, कारण खूप वेळानंतर मला कळलं की काहीतरी चूक आहे म्हणून. आणि बघू शकता तुम्ही एक लहान मोठं होत होतं, काहीच कळत नव्हतं. एकदम वर गेलं तर वर जायचं, खाली गेलं का खाली यायचं. त्यामुळे मी ते काढलं आणि मग नंतर नीट लावून घेतला. तर आज आमच्याकडे पाऊस आहे, तुमच्याकडे आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आज, जो की काल परवा कमी होता, ऊन होतं. आज तसं नाही आहे, आज जरा पाऊस आहे. हे सुद्धा येतील, एकटीला खूप बोर झालं होतं. आता उद्यापासून हे असतील माझ्यासोबत, सो नो टेन्शन. तर मी आधी ही रिंग अशी लावून घेतली. तुमच्याकडे पण पंखा असेल ना तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. हा असा आधी हातात घ्या तुम्ही आणि मग त्याच्यावरती त्या पट्टीमध्ये अडकवल्याच्या नंतर त्याचे चारही कोपरे नीट लावून घ्या प्रेस करून आणि मग तो पंख्याला जॉईन करा. पंख्याला पण नीट जॉईन कधी कराल, जेव्हा तो चारी बाजूंनी त्याचा पॅक होईल ना तेव्हा त्याचे स्क्रू फिट करा, तेव्हा तो पंखा नीट लागला जाईल. अदरवाईज तो पंखा लूजच राहील.
तर इथे कॅमेरा राहिला होता एका साईडला आणि मी गेली होती मागं चालली होती. तर इथे मी नंतर लक्षात आलं की कॅमेरा इथं असंच चालू आहे म्हणून आणि मी मागं चालली आहे म्हणून. त्यामुळे मी इथे घेतला तो पटकन करून आणि स्क्रूज फिटिंग करत होती आडवा करून. आणि फायनली डन झाल्यावरती मला आनंदच वेगळा होता. मग त्याच्या मी प्लॅस्टिक कागदाने रॅप केला आणि वर ठेवून दिला आहे. आणि कुठं ठेवला हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेलच, मी पंखा कुठं ठेवला आहे तो. तर इथे मी स्क्रूने फिटिंग करत होती आणि जास्त पण फिटिंग करायची गरज नाही आहे. तर बघू शकता तुम्ही 2-3 वेळा फिरवलं आणि झाला. तर हा पंख्याचा फायनल लुक आहे. असा मी पॅक केलेला आहे. 2 जम्बो पिशव्या यूज केलेल्या आहेत. मला लागली होती भूक, त्यामुळे मी दूध आणि चहा करत होती. गॅस तर तुम्ही बघू शकता ओटा किती क्लीन आहे ते. आणि पाणीसुद्धा माझं भरून झालं होतं. आणि हा माझा असा छोटासा किचन आहे. कसा वाटतोय आणि कशी सेटिंग आहे नक्कीच सांगा. ही भांडी घासायला झालेली आहेत, कागद वगैरे खराब झालेली आहेत. कांदे वगैरे मी एक्स्ट्रा स्टॉकमध्ये यावर्षी सर्व काही भरून ठेवलेलं आहे. आणि हा आहे माझा छोटासा हॉल. तर इथे मी पंखा ठेवला आहे कपाटावरती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.